नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या माझ्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. असाइनमेंट आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही वेबसाईटवर बघू शकता आपल्या. आणि जरी तुम्हाला मी सांगू इच्छित असाल तर मी आता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. म्हणजे जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला समजून जातील. पहिला सब्जेक्ट आहे MAR 210. याच्यामध्ये आहे पहिला प्रश्न, कथेची संकल्पना स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे नवकथेचा थोडक्यात परिचय करून द्या. तिसरा प्रश्न आहे कादंबरी वाङ्मय प्रकाराची संकल्पना स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे दलित कादंबरीचे वेगळेपण अधोरेखित करा. अशा प्रकारे तुम्ही लक्ष देऊन नोट डाऊन करत चला. लिहून घ्या प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे आपला MAR 211 स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे नवसाहित्याची संकल्पना स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे स्त्रीवादी साहित्याचा थोडक्यात परिचय करून द्या. तिसरा प्रश्न आहे स्त्रीवादी साहित्याचा थोडक्यात परिचय करून द्या. चौथा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर कवितेचे वेगळेपण विशद करा. त्यानंतर नंतरचा विषय आहे हिस्ट्री 220 आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे लखनौ कराराची माहिती सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे लखनौ कराराची माहिती सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे हिस्ट्री 220 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकामधला दुसरा प्रश्न आहे ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतावर झालेले परिणाम लिहा. तिसरा प्रश्न आहे भारतीय भांडवलदारीच्या उदयाचे परिणाम विशद करा. भारतीय भांडवलदारीच्या उदयाचे परिणाम विशद करा. चौथा प्रश्न आहे सुधारणा चळवळीला यश का प्राप्त झाले नाही ते लिहा. चौथा प्रश्न आहे सुधारणा चळवळीला यश का प्राप्त झाले नाही ते लिहा. त्यानंतरचा आपला पुढचा विषय आहे हिस्ट्री 221 आधुनिक जगाचा इतिहास. याच्यामध्ये आधुनिक जगाचा इतिहास या पुस्तकामध्ये बघा प्रश्न पहिला आहे इसवी सन 1750 ते 1850 या काळातील इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीची वाटचाल लिहा. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न आहे एन फू या समाजसुधारकाने चीनमध्ये कोणत्या सुधारणा केल्या त्या लिहा. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे लॉर्ड आणि फ्रीडम या संघटनेच्या चळवळीला अपयश का आले ते लिहा. लॉर्ड आणि फ्रीडम या संघटनेच्या चळवळीला अपयश का आले ते लिहा. चौथा प्रश्न आहे नव्या सोव्हिएत सरकारपुढील समस्या व उद्दिष्टे लिहा. चौथा प्रश्न आहे नव्या सोव्हिएत सरकारपुढील समस्या व उद्दिष्टे लिहा. त्याच्यानंतर आपला सोशोलॉजी हा विषय आहे SOC 222 सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी. ह्या पुस्तकामध्ये जे प्रश्न आहेत आपल्याला असाइनमेंटसाठी आलेले आहेत ते नोट डाऊन करा. कोणी सोशोलॉजी हा विषय घेतला असेल तर शहरी जीवनाच्या प्रमुख समस्या कोणत्या? शहरी जीवनाच्या प्रमुख समस्या कोणत्या? दुसरा प्रश्न आहे जाती संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या? तिसरा प्रश्न आहे शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या? चौथा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांचे कार्य स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांचे कार्य स्पष्ट करा. त्याच्यानंतर आपलं दुसरं पुस्तक आहे सोशिओलॉजी विषयाचं भारतीय समाज SOC 223 भारतीय समाज. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतातील पशुधनाचे महत्त्व स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे कुटुंब संस्थेचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे कुटुंब संस्थेचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे ग्रामीण कुटुंबाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे ग्रामीण कुटुंबाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा.
चौथा प्रश्न जो आहे तो भारतीय खेड्यांच्या आर्थिक समस्या कोणत्या? भारतीय खेड्यांच्या आर्थिक समस्या कोणत्या? आता आपण जवळपास बहुतेक लोक ही खेड्यातून राहत असतो. तर खूप सोशलॉजी हा विषय खूप चांगला आहे आणि ज्यांनी हा निवडला आहे त्यांना जास्त मला तरी असं वाटतं जास्त अभ्यास करायची गरज नाही आहे. परंतु आपण असाइनमेंट करत असताना ज्यांनी कोणी अभ्यासाला अजून सुरुवात केलेली नाही, असाइनमेंट करत असताना बहुतेक सगळा भाग हा कवर होणार आहे. तरी आता आपल्या एक्झामसाठी फक्त मेमध्ये आपली एक्झाम असते. एप्रिल मे एंडिंगपर्यंत असते. एप्रिल एंडिंग किंवा मेमध्ये असतात आपल्या एक्झाम्स. तर तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि याच्यामध्ये तुमचं बहुतेक कवर होऊन जाईल अभ्यास. अजून बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी बाकीचे विषय घेतलेले आहेत त्यांचे पण असाइनमेंट आहेत. तर त्या तुम्हाला हव्या असतील तर ते पण तुम्ही सांगा. आणि हे जे विषय घेतलेले आहेत ते मी स्वतः घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जर हे विषय घेतले असेल तर हे नोट डाऊन करून ठेवा आणि असाइनमेंट लवकरात लवकर पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत तुम्ही आपल्या स्टडी सेंटरला जमा करा. काही विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळालेली नाहीत तर त्यांनी पुन्हा म्हणजे स्टडी सेंटरला जाऊन चौकशी करा. आली असतील पुस्तकं तर घेऊन टाका. आलेलीच आहेत. आम्हाला जवळजवळ 4 महिने झाले असतील पुस्तकं दिलेली आहेत. 4 नसतील 3-4 महिने तर नक्की झाले असतील मला असं वाटतं. तर तुम्ही पुस्तकं घ्या आणि व्हिडिओ अशी माहिती मला असं वाटते मी अजून 1 वर्ष तुम्हाला ही माहिती देऊ शकते. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकता. धन्यवाद.